नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्य सरकारकडून महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फलोत्पादन असेल, सूक्ष्म सिंचन असेल, कृषी यांत्रिकीकरण असेल यासाठी विविध घटकांसाठी अनुदान तत्वावरती लाभ दिला जातो. परंतु राज्यात मागच्या काही काळापासून महाडीबीटी पोर्टलवर अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. राज्यातील जवळपास 34 लाख शेतकऱ्यांचे अर्ज हे महाडीबीटीच्या अंतर्गत स्वीकारण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारनं पूर्वसंमती मात्र अजूनही दिलेली नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना निवड होऊनही या अनुदानाचा लाभ हा घेता येत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे. मग राज्य सरकारकडून हा महाडीबीटीचा सावळा गोंधळ का सुरू करण्यात आलेला आहे? कृषी विभाग महाडीबीटी या पोर्टलवरील पूर्वसंमतीचं टॅब ओपन का करत नाहीये आणि त्यासोबतच शेतकरी या सगळ्यांमध्ये कसे अडकून पडलेत या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर महाडीबीटी फार्मरवरती शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ हा अनुदान तत्वावरती दिला जातो आणि त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावा अशा प्रकारचं आवाहन हे कृषी विभागाकडून सातत्यानं शेतकऱ्यांना केलं जातं. परंतु जवळपास महिन्याभरापासून महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती हा अत्यंत महत्त्वाचा घटक लॉक करून ठेवल्यानं राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचे प्रस्ताव अडकून पडलेत. शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन केलं जातं. त्यानुसार शेतकऱ्यांनी मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात अर्जही केलेले होते. परंतु यंदापासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती योजना लागू करण्यात आली. म्हणजेच लॉटरी पद्धत बंद करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार लाभार्थ्यांची निवड ही सुरू करण्यात आली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पात्र शेतकऱ्यांचे अर्ज हे स्वीकारण्यात आले आणि त्यामध्ये साधारणतः 32 ते 34 लाख शेतकरी हे पात्र ठरले. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अर्ज स्वीकारल्यानंतर त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची सुद्धा आवश्यकता आहे आणि त्यापोटी साधारणतः 10 ते 12 हजार कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे. परंतु याच कारणामुळे मागच्या काही काळापासून या महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमतीचा ऑप्शन बंद ठेवल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. शेतकऱ्यांनी अर्ज करूनही निवड होऊनही त्यासोबतच निवड झाल्यानंतर कागदपत्र अपलोड करूनही शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळत नसल्यामुळे या टप्प्यावरच प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकरी अक्षरशः अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर त्याला संबंधित यंत्र किंवा साहित्यासाठी कोटेशन मागवलं जातं. त्यासोबतच डीलरचं सर्टिफिकेट आणि हमीपत्र सुद्धा त्याला सादर करावं लागतं. या कोटेशन असतील किंवा डीलर सर्टिफिकेट असतील किंवा हमीपत्र असतील ही कागदपत्र घेऊन शेतकऱ्यांनी ती महाडीबीटीच्या पोर्टलवरती भरलेली आहेत, म्हणजेच अपलोड केलेली आहेत. सहाय्यक कृषी अधिकारी स्तरावरती ही कागदपत्र तपासणीसाठी जात असतात. पुढे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे ती मंजुरीसाठी पाठवले जातात. पण या सगळ्यामध्ये झालंय असं की महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमतीचा टॅब बंद असल्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या डेस्कवरती फाईलचा अक्षरशः ढीग साचलेला पाहायला मिळत आहे. खरं तर सध्या अर्ज सादर झालेले आहेत, कागदपत्रांची पूर्तता मी जसं म्हणालो तशी पूर्ण झालेली आहे, त्याची तपासणीही पूर्ण झालेली आहे. पण पूर्वसंमती न मिळाल्यानं पुढील कोणतीही कार्यवाही होऊ शकत नाहीये आणि ही पूर्वसंमती महत्त्वाचा भाग असूनही राज्य सरकार म्हणजेच कृषी विभाग त्यासाठी तातडीनं निर्णय घेत नाहीये. ऑनलाईन पद्धतीनं पूर्वसंमतीचा टॅब हा बंद आहे आणि संबंधित खिडकीच तात्पुरती बंद ठेवण्यात आल्यानं संपूर्ण यंत्रणा एकूणच ठप्प झालेली आहे. या संदर्भात ज्यावेळेस शेतकरी चौकशी करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडे जात आहेत किंवा कृषी सहाय्यकाकडे जात आहेत त्यावेळेस त्यांच्याकडेही याचं समाधानकारक उत्तर नाही आहे. टाळाटाळ मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये एक भाग असा सुद्धा होतोय की बहुतांश शेतकऱ्यांचे जे काही अर्ज आहेत ते त्रुटीमध्ये परत पुन्हा एकदा पाठवले जात आहेत. म्हणजेच या शेतकऱ्यांना कुठेतरी लाभापासून वंचित ठेवण्यासाठी सुद्धा या प्रकारचे डाव आखले जात असल्याचा संशय शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय. जेणेकरून मोठ्या प्रमाणात महाडीबीटी योजनेतील जे काही अर्ज निवड करण्यात आलेली आहे त्याला कुठेतरी कात्री लागेल अशा प्रकारचा एक गेम सुद्धा यामध्ये खेळला जात असल्याचं शेतकरी बोलून दाखवत आहेत. आता अर्थात याबद्दलची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी कोटेशन असेल त्यासोबतच डीलरचं सर्टिफिकेट असेल आणि हमीपत्र असेल महाडीबीटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेलं आहे. परंतु तरीही त्या शेतकऱ्यांना त्रुटी तुमच्या अर्जामध्ये आहेत अशा प्रकारचे मेसेजेस हे पाठवले जात आहेत आणि त्यामुळे शेतकरी मात्र हैराण झालेले आहेत. या सगळ्यामध्ये पाहिलं तर एकूण
कृषी विभागाचा जो काही गोंधळ आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे। अनेक शेतकरी दररोज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या सध्या मारतायत। काही जण मोबाईलवरून सातत्यानं चौकशी करतायत कृषी अधिकाऱ्यांकडे, कारण पेरणी लागवड असेल किंवा हंगामाच्या कामांसाठी यंत्र असतील, सूक्ष्म सिंचन असेल, साहित्य किंवा निविष्ठांची तातडीनं गरज असतानाही पूर्वसंमती रखडल्यानं शेतकऱ्यांचं एकूणच नियोजन जर का बघितलं तर ते कोलमडलेलं आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा असाही बोलला जातोय की राज्य सरकारनं 32 ते 34 लाख शेतकऱ्यांचे अर्ज या योजनेअंतर्गत निवडलेले आहेत, परंतु तरीही त्यांना पूर्वसंमती दिली जात नाही। त्याचं कारण नेमकं काय असा प्रश्न उपस्थित ज्यावेळेस होतो त्यावेळेस काही जाणकार असंही सांगतात, राज्याच्या तिजोरीमध्ये खरं तर खडखडाट आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या जी काय आहेत 32-34 लाख शेतकरी त्यांना लाभ देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत आणि त्यामुळं या अर्जांना पूर्वसंमती दिलीच जात नाही, जेणेकरून शेतकऱ्यांनी ती यंत्र असतील किंवा अवजारं असतील ती खरेदी करू नये आणि राज्य सरकारला त्या शेतकऱ्यांना पुढे या यंत्र आणि अवजारांसाठी अनुदान देण्याची वेळ येऊच नये। त्यामुळे या पूर्वसंमतीला टाळाटाळ केली जात असल्याचं किंवा विलंब केला जात असल्याचं काही अभ्यासक आणि जाणकार सांगतायत। राज्य सरकारनं जर का आपण बघितलं मागच्या काही वर्षांमध्ये तर अत्यंत ढिसाळ पद्धतीनं आर्थिक नियोजन हे राज्याचं केलेलं आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ज्या काही लोकप्रिय घोषणा होत्या त्याचं फळ हे महायुती सरकारला चाखायला मिळालं, परंतु नंतरच्या काळात मात्र आता जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे निधीचा तुटवडा राज्य सरकारला आणि एकूणच तिजोरीला जाणवतोय आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याशिवाय राहत नाहीये। त्याचीच अनुभूती सध्या महाडीबीटीसाठी अर्ज करून पात्र ठरलेली शेतकरी घेतायत असं म्हणायला नक्कीच वाव आहे। खरं तर राज्य सरकार शेतकऱ्यांना ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज करा, तुम्हाला आम्ही तातडीनं लाभ देऊ अशी आश्वासनं किंवा ग्वाही देत असतं, परंतु प्रत्यक्षात मात्र महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमतीची खिडकी महिना झालंय बंद आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकी आता याबद्दल दाद मागायची कुठे, कारण की कृषी अधिकाऱ्यांकडे सुद्धा या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नाही आहे। तुम्ही महाडीबीटी योजनेसाठी अर्ज केलेला होता का, केला असेल तर तुमचा अनुभव काय आहे, तुम्हाला पूर्वसंमती मिळालेली आहे का, मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की हो म्हणून सांगा, नसेल मिळाली तर नाही म्हणून सांगा। त्यासोबतच महाडीबीटी पोर्टलवरती आत्ता तुमचा अर्ज परत पाठवण्यात आलेला आहे का, आलेला असेल तर त्यासाठी कारणं काय देण्यात आलेली आहेत, तुमची खरंच कागदपत्रांची त्रुटी आहे का, तुमचे जे काही अनुभव असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।